गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावती येथे केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटना व सेवा कर्मचाऱ्यांच्या वतीने दिनांक 12 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय राष्ट्रीय संपाचे आवाहन करण्यात आलं। या संपात देशातील आशा व गटप्रवर्तक सहभागी असून या संपात आयटक संलग्न अमरावती जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक बहुसंख्येने सहभागी असून संपातील मागण्यांबद्दल आग्रही आहे। त्याचाच एक भाग म्हणून कामगार कर्मचारी कृती समिती व आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात हजारो आशा व गटप्रवर्तक बहिणी सहभाग घेत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांवर तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे। यावेळी आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड प्रफुल्ल देशमुख यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन सादर करण्यात आलंय। यावेळी अध्यक्ष रेखा मोहोड, उज्ज्वल चौधरी, स्वाती तायडे, भारती कासार यांचा समावेश होता। यावेळी प्रमुख मागण्या करण्यात आल्या की कामगार विरोधी 4 श्रम संहिता त्वरित मागे घ्याव्यात, आशा व गटप्रवर्तकांना त्वरित कर्मचारी दर्जा द्यावा, किमान वेतन योजना त्वरित लागू करावी, सामाजिक सुरक्षा योजना लागू करून निवृत्ती वेतनाची हमी द्यावी, केंद्र सरकारने कामगार व कर्मचारी विरोधी सर्व धोरणे मागे घ्यावीत, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी व गटप्रवर्तक यांचे काम एक समान असतानाही गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश नाही, जो बहुतांश प्रवासावर खर्च होतो, त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत। तोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिनांक 5 ऑक्टोबर 2020 पासून लागू केलेली नवीन वेतन श्रेणी गटप्रवर्तकांना त्वरित लागू करावी। आशा व गटप्रवर्तकांना मातृ ॲपवर ऑनलाईन कामे करण्याची सक्ती आहे, मात्र शासनाने त्यांना मोबाईल फोन, सिम कार्ड किंवा डेटा पॅक दिलेला नाही। जोपर्यंत अत्याधुनिक 5G मोबाईल फोन, सिम कार्ड व वर्षभर पुरेल एवढा डेटा पॅक दिला जात नाही, तोपर्यंत आशा व गटप्रवर्तक मातृ ॲपवर कोणतेही ऑनलाईन काम करणार नाहीत। दिनांक 1 ऑक्टोबर 2025 पासून मातृ ॲपवर ऑनलाईन कामांवर बहिष्कार सुरूच राहील। अंगणवाडी सेविकांच्या धर्तीवर आशा व गटप्रवर्तकांना दिवाळीपूर्वीच 5,000 रुपये दिवाळी भेट द्यावी। तसेच आशा स्वयंसेविकांप्रमाणे गटप्रवर्तकांनाही आरोग्यवर्धनी प्रोत्साहन भत्ता द्यावा। तसेच आशा व गटप्रवर्तकांचे केंद्र व राज्य शासनाचे एकत्रित मानधन प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत नियमितपणे द्यावे व नोव्हेंबर तसेच डिसेंबर 2025 चे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे। ह्या मागण्या यावेळी करण्यात आल्या। तसेच केंद्रातील भाजपा नेतृत्वाखालील मोदी सरकारने कामगारांच्या लढ्यातून मिळवलेले हक्क नष्ट करण्याच्या उद्देशाने कामगार कायदे रद्द करून भांडवलशाही अर्थव्यवस्था व भांडवलदारांचे हित जतन करण्यासाठी 4 श्रम संहिता लागू केल्या आहेत। जनतेने जनतेच्या प्रश्नांसाठी न्याय मिळावा या हेतूने सत्तेत बसवलेल्या भाजप सरकारकडून कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबविले जात आहे। याच विरोधात देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येत 12 फेब्रुवारी 2026 रोजी एक दिवसीय संप पुकारलाय। तसेच हा मोर्चा शांततापूर्ण पद्धतीने पार पडला असून मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। या मोर्चाला विविध कामगार संघटना, महिला संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला असून यावेळी सविता दांडेकर, संगीता पात्रे, कांता इंगोले, सुजाता गजभिये, मंगला मंगळे, प्रमिला ठवरे, उषा फसाटे, नंदा काकळे, रेणुका बाळे, मंगला काळे, सुनीता वासनिक, कुसम चौधरी, अनेक आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते। काम